नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो, आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडा 15वा माझे शिक्षक व संस्कार अभ्यासणार आहोत. लेखक परिचय पाहूया. कथाकार, कादंबरीकार, लेखक श्री शंकरराव खरात. जन्म 1921, मृत्यू 2001. ह्यांनी ह्या पाठाचे लेखन केले आहे. त्यांनी दलित चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांचे तडीपार, सांगावा, आडगावचे पाणी इत्यादी कथासंग्रह, झोपडपट्टी, फुटपाथ नंबर 1, माझं गाव इत्यादी कादंबऱ्या व तराळ अंतराळ ह्या आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. मुलांनो, शालेय वयात शिक्षकाकडून केल्या जाणाऱ्या संस्काराचे महत्त्व प्रस्तुत पाठातून लेखकांनी व्यक्त केले आहे. लेखकांच्या बालपणी जेव्हा ते शाळेत होते त्यावेळेला अनेक शिक्षकांनी त्यांच्यावरती सुसंस्कार केले आहेत. लेखक म्हणतात, ते मी कधीच विसरू शकत नाही. त्यांचे ते अनुभव त्यांनी आपल्या माझे शिक्षक व संस्कार ह्या पाठामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. लेखक म्हणतात की पुढील शिक्षणासाठी गावची शाळा सोडून त्यांना सातारा येथील औंध या ठिकाणी ते हायस्कूलमध्ये शिकण्यासाठी जाणार होते. पण जाण्या अगोदर त्यांनी असं वाटत होतं की आपण आपल्या शाळेतील शिक्षकांना भेटावं, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं, आणि म्हणून ते आपल्या शिक्षकांना भेटायला जात होते, त्यांचा सल्ला घेत होते, त्यांचं मार्गदर्शन घेत होते. आणि हे सांगताना लेखक आपल्या आठवणी सांगतात. ते म्हणतात की श्री हनुमंतराव देशमुख हे गावचेच रहिवासी होते. त्यांनी लेखकांना इंग्रजी तर्खडकरांचे भाषांतर शिकवले होते व ते स्काउट विषयी अतिशय उत्कृष्टपणे शिकवायचे. लेखक म्हणतात की आमच्या शाळेतील मुलांचे उत्तम असे स्काउट पथक त्यांनी तयार केले होते. तसेच श्री कात्रे मास्तर लेखकांना गणित विषय शिकवायचे. अंकगणितासारखा अवघड म्हणजे कठीण विषय त्यांनी अगदी सोपा, साधा, सरळ करून शिकवला होता. कात्रे मास्तरांविषयी सांगताना लेखक म्हणतात की ते अंगाने अगदी सडपातळ व त्यांना कधी कधी दम्याचा त्रास होत असे. लेखकांचे वडील हे कात्रे मास्तरांच्या घरी लाकडे फोडण्याचे काम करायचे. मुलांनो, सडपातळ म्हणजे अगदी बारीक. लेखकांना श्री गोळीवडेकर मास्तर 5वीत असताना मराठी व इतिहास, भूगोल हे विषय शिकवायचे. लेखक म्हणतात की ते खरे शेतीतज्ञ शिक्षक होते, कारण त्यांचं जास्तीत जास्त लक्ष शाळेची बाग करण्यात, शाळेची बाग फुलवण्यामध्ये असे. हे शिक्षक अंगापिंडाने मोठाड थोराड मुलांकडून रहाटाने विहिरीचं पाणी ओढून काढणे, ते बागेतल्या फुलझाडांना देणे, कुदळीने, टिकावाने जमीन खंदणे म्हणजे खोदणे किंवा खडणे, त्यांचे वाफे तयार करणे, बंद घालणे, अशी कष्टाची कामे ते करून घेत असत. शिकवण्याबरोबरच या शिक्षकांनी मुलांना शेतीविषयीही ज्ञान दिलं होतं. लेखकांच्या शाळेचे हेडमास्तर श्री नाईक यांचा शाळेमध्ये दरारा होता बरं का. ते शिस्तीचे कडक भुकते होते. त्यांनी शाळेला एक चांगली शिस्त लावली होती. ते लेखकांना इंग्रजी व इतिहास हे विषय शिकवायचे. शिस्तीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कसे वागायचे, जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यायची, याबाबत त्यांनी लेखकांना चांगला उपदेश केला होता, चांगला हितोपदेश केला होता. आता हितोपदेश म्हणजे काय, तर हितोपदेश म्हणजे हिताचा उपदेश, चांगला उपदेश. त्यांच्या शिस्तीमुळे
लेखकांच्या शाळेचा निकाल दरवर्षी उत्कृष्ट लागत असे. लेखक म्हणतात की त्यांनी केलेला चांगला उपदेश मी कधीही विसरू शकत नाही. श्री रायगावकर व देशपांडे या शिक्षकांनी तर लेखकांना संस्कारदृष्ट्या फारच उपकृत करून ठेवले होते. याविषयी लेखक त्यांच्या जीवनातील 2 प्रसंग सांगतात. बघा, लेखक म्हणतात की कुस्तीसारख्या खेळात त्यावेळी जातपात मानली जायची. मुलांना बघा की आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, पण पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं तर आपल्या भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात, भारतातच म्हणजे सर्वच ठिकाणी म्हणा, की जातीभेद भरपूर प्रमाणामध्ये होते. धर्मभेद, वर्णभेद तर होतेच, पण जातीभेद देखील भरपूर प्रमाणामध्ये होते. आणि खेळामध्ये सुद्धा जात पाहिली जायची. तर लेखक म्हणतात की त्यावेळेला लेखक बऱ्यापैकी कुस्ती करायचे शालेय वयामध्ये. आणि त्यावेळेला त्यांनी कुस्तीमध्ये, आता कसं ना, एखादी प्राइज मिळते किंवा एखादी ढाल मिळते किंवा एखादं मानचिन्ह मिळते, तसं पूर्वी खोबरे किंवा नारळ किंवा कधी कधी 1 रुपया असं इनाम बक्षीस मिळायचं. तर कधी कधी तर त्यांनी एक पटका देखील मिळवला होता. तर पटका म्हणजे काय, तर पटका म्हणजे फेटा किंवा पागोटे. जो कुस्तीमध्ये विजयी होत असेल त्याला मानाचं चिन्ह म्हणून पागोटे दिलं जायचं. ते देखील त्यांनी मिळवलं होतं. लेखक असेच एका गावामध्ये आपल्या मित्राबरोबर कुस्त्यांचा जिकडे फड पडला होता तिथे कुस्ती पाहायला गेले होते. तिथे कुस्ती करण्यासाठी किंवा कुस्ती खेळण्यासाठी एक थोराड म्हणजे अंगापिंडाने मजबूत, उंच, धिप्पाड असा मुलगा उभा होता. आणि तो प्रत्येकाशी चॅलेंज लावत होता किंवा प्रत्येकाला सांगत होता की माझ्याशी कोण कुस्ती करणार असेल हिम्मत तर या मैदानात वगैरे वगैरे, या आखाड्यात. आणि त्याचं ते शरीरयष्टी किंवा मजबूत शरीर बघून कोणीही पुढे यायला तयार नव्हतं. त्यावेळेला लेखकाच्या मित्राने त्याला आग्रह केला की तू जा ना, तू अतिशय चांगल्या प्रकारे कुस्ती खेळतोस, तर तू जा, मला खात्री आहे की तू जिंकून येणार आहेस, तू लढण्यासाठी तयार हो. आणि मित्राच्या आग्रहाखातर लेखक त्या फडामध्ये किंवा त्या कुस्तीच्या आखाड्यात उतरले. परंतु जमलेल्यांपैकी कोणीतरी लेखकांना ओळखले आणि ते खालच्या जातीचे आहेत हे इतरांच्या लक्षात आणून दिले. आणि त्यामुळे लेखकांना खेळातून माघार घ्यावी लागली. लेखकांच्या बालमनाला ती गोष्ट खूप लागली की आपल्याकडे चांगलं टॅलेंट असून सुद्धा किंवा आपण चांगली कुस्ती खेळत असून सुद्धा, आपल्याकडे खेळाचा चांगला गुण असून सुद्धा आपल्याला डावललं जातं केवळ आपण खालच्या जातीचे आहेत म्हणून. लेखकांना खूप वाईट वाटले. तेव्हा या रायगावकर सरांनी त्यांना समजावले होते की खेळाच्या मैदानात जातपात न पाहता खेळाडूंचं कौशल्य पाहणे महत्त्वाचे असते. जर खेळाडू उत्तम आणि उत्कृष्ट खेळत असेल तर त्याला पुढे जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहन द्यावे. हे अजून या आजूबाजूच्या समाजाला समजलेलं नाहीये, कारण ते फक्त जातीपातीच्या बंधनात अडकलेले आहेत. त्यांना हे आत्ता कळणार नाही, परंतु एक दिवस असा येईल की तुला खेळाच्या स्पर्धेसाठी मानाने बोलावलं जाईल. असं सांगून रायगावकर सरांनी त्या लेखकांचं आत्मबळ वाढवलं होतं. दुसरा प्रसंग सांगताना लेखक म्हणतात, त्यांच्या जीवनातील दुसरा प्रसंग सांगताना लेखक म्हणतात की ज्या वर्गात रायगावकर मास्तर प्रौढ साक्षरता वर्ग घेत असत. प्रौढ साक्षरता वर्ग म्हणजे मुलांनो की जे वयाने मोठे आहेत पण जे शिकलेले नाही आहेत, त्यांना आपलं स्वतःचं नाव लिहिण्यापुरता किंवा हिशोब करण्यापुरता किंवा आपली सही करण्यापुरता साक्षर करणं, त्यांना लिहायला वाचायला शिकवणं, हा प्रौढ साक्षरता वर्ग त्यावेळेला गावागावात भरवले जात असत. तर हे रायगावकर मास्तर रोज रात्री अशा लोकांना, आता रात्री क्लास असायचा म्हणजे संपूर्ण दिवस ही लोक शेतात काम करायची किंवा इतरत्र काम करायची आणि मग त्यांना रात्री फावला वेळ मिळायचा, मग तिकडे 1-2 तास त्यांना ते शिकवत असत. तर ज्या वर्गामध्ये
प्रौढ साक्षरता वर्ग शिकवला जाईल. अगदी त्याच वर्गात एक दिवस होळीच्या दिवशी धुळवडीला तमाशाचा फड लावला होता. सरांना काही माहीत नव्हतं. सर आपले शिकवण्यासाठी आले आणि मग तिथे तमाशा सुरू आहे हे पाहून ते लगेच तिकडून मागे फिरले, काहीच बोलले नाही. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र ते लेखकांना म्हणाले की धुलीवंदन होतं, चालायचंच. पण शंकर, एक गोष्ट कायम लक्षात ठेव की प्रौढ साक्षरतेचा वर्ग म्हणजे सुद्धा विद्येचं मंदिरच आहे. या विद्येच्या मंदिरात ज्ञान संपादन केले जाते, ज्ञान मिळवले जाते. आणि जेथे ज्ञान संपादन केले जाते त्या पवित्र ठिकाणी तमाशासारखे मनोरंजनाचे खेळ होणे अतिशय वाईट आहे. फक्त प्रौढांच्याच नाही तर कुठल्याही ज्ञान मंदिरात तमाशाचा फड जमू नये. लेखक म्हणतात की सरांचा हा मोलाचा उपदेश कायम माझ्या मनावरती कोरला गेला. अशा प्रकारे मुलांनो, लेखक शाळेत असताना शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन, त्यांनी दिलेली मोलाची शिकवण आपल्या आयुष्यात खूप मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली, असे विचार लेखक शंकरराव खरात यांनी या पाठात व्यक्त केले आहेत. धन्यवाद.